या तरुणाचं जितकं कौतुक कराल तितकंच कमी आहे. चक्क पटणीचं सोनं मोडून 5 गावाची त्यानं तहान भागवलेली आहे. बीडमधील या जलदूताचं राज्यभर कौतुक केलं जात आहे. पाणी पिण्यासाठी मैलोन मैल भटकंती करावं लागत असणाऱ्या जरूड गाव आणि त्या बाजूची 5 गावं हे नेहमीच पाण्याविना होरपळताना पाहायला मिळत आहेत. मात्र या गावात आता एक देवदूत नव्हे तर जलदूत तयार झालेला आहे. गेल्या वर्षी देखील असाच प्रसंग एका तरुणाने पाहिला. गावातल्या लोकांच्या घशाला कोरडं पडले, मैलोमैल जाऊन पाणी मिळत नाही. त्यात घरच्या प्रत्येकाच्या लक्ष्मीची पायपीट एका तरुणाला बघवली गेली नाही. यासाठी त्याने थेट आपल्या बायकोचं सोनंच मोडलं आणि बनला 5 ते 6 गावांचा देवदूत. राजेश काकडे हे या तरुणाचं नाव. बीडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं जरोड गावचा हा रहिवाशी आहे. थोडाफार शिकलेला, मात्र लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेलं. त्यांनी गावची तहान भागवण्यासाठी थेट आपल्या बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोरवेल घेतला. या बोरवेलला इतकं पाणी लागलं की एका गावासह 5 गावाची तहान देखील या बोरवेलवर भागवली जाते. मात्र कालांतराने या बोरचं देखील पाणी कमी पडू लागलं आणि त्यात त्याने अजून एक बोर घेऊन पंचक्रोशीत गावांना पाणी द्यायचा संकल्प केला. या संकल्पामुळे उन्हाळ्यात आता जवळपास अनेक गावाची तहान भागते. हा तरुण सध्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात जलदूत म्हणून ओळखला जातोय. बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळ, अवकाळी गारपीट या सगळ्या गोष्टींना त्रासलेला. मात्र उन्हाळा म्हटलं की शेतकऱ्यासह अनेक खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवरील लोकांच्या अंगावर काटा येतो. कारण पाणी पिण्यासाठीच मिळत नाही. गावातील पाणी देण्यासाठी राजेशनं स्वतःची बाजरी, डाळिंब आणि मोसंबीचं पीक वाया जाऊ दिलं. गावाला देण्यासाठी त्यांनी शेताला पाणीच दिलं नाही, ज्यामुळे लाख मोलाचं पीक मातीमोल झालं. दरम्यान पाणी वाटपासाठी घेतलेला बोर आजही चालतोय. त्यासोबत अजून एक बोर गावकऱ्यांसाठी आणि पंचक्रोशीतील येणाऱ्या नागरिकांसाठी त्यांनी घेतलेला आहे. मात्र यामध्ये कोणाची आर्थिक मदत न घेता हा त्याचा संकल्प राजेशनं पूर्ण करून दाखवला आहे. गेल्या उन्हाळ्यापासून ते या उन्हाळ्यापर्यंत या बोरमुळे गावकऱ्यासह अनेक परिसरातील नागरिकांना साथ दिली आहे. जो लोकांसाठी करतो त्याला देव देखील साथ देतो, ही म्हण खोटी नाही, हे राजेशकडून पाहून कळते. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.